इथून जर पाहिलं तर अजिंक्य तारा या संघाच्या गोलंदाजांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. पायावर चेंडू आदळलाय आणि त्यावर जर पाहिलं तर षटक क्रमांक 5 या ठिकाणी कंप्लीट झालाय. टीम षटक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. लॉंग चेस आपण आहे परंतु यावेळेस चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. आदेश आलेत गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 6 आल्या पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर कनेक्ट परफेक्ट झाला. 4 धावा नक्कीच मिळाल्या परंतु यावेळेस जर पाहिलं तर हा खूप लेट शॉट होतोय. कारण हे शॉट तुम्हाला आधी ज्या 3 ओव्हर आहेत त्या 3 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये मारायला हव्या होत्या परंतु प्रॉपरली कनेक्शन झाला नाही. इथून पाहतोय चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः सिद्धेच जातोय. जज करताना कुठेतरी चुकलाय आणि यावेळेस जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. आदेश होता सॉरी आदेश आपल्याला पाहायला मिळते स्वतः गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये. कारण की कॉन्फिडन्स असतं जेव्हा गोलंदाजी करताना गोलंदाज गोलंदाजी करतो प्रॉपरली नजर असते चेंडूवर आणि स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. तेच मात्र करताना पाहायला मिळालं परंतु चेंडू खूप लांब होतं आणि जज झालं नाही आणि इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळते. इथून मात्र पाहतोय प्रॉपरली कनेक्शन आहे. चेंडू हवेत जज करतायत दोन्ही क्षेत्ररक्षक. इथून जर पाहिलं तर कॉलिंग खूप महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असता संतोष आणि जयेश हे 2 क्षेत्ररक्षक होते परंतु दोघांची कॉलिंग नव्हती. मूक क्रिकेट मी म्हणेन आणि मूक क्रिकेटचं रूपांतर कशामध्ये तर चौकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नुकसान करणार नाहीये हा चौकार परंतु अशा चुका पुढच्या वेळेस जर तुम्ही अशा चुका कराल तर नक्कीच कुठेतरी आपला सामना जो आहे तो गमावण्याचे चान्सेस जास्त असतात. क्रिकेटमध्ये बारीक बारीक चुका या तुम्हाला खूप कधी कधी मोलाच्या असतात. त्या आपल्याला चुका घडू नये हाच विचार असतो. हेच मात्र आपल्याला पाहिलं मैदानाच्या आतमध्ये थोडंसं स्मित हास्य असेल संतोषच्या चेहऱ्यावर जयेशच्या चेहऱ्यावर. आपण कॉलिंग केली नाही एकमेकांना. जाऊया पुन्हा एकदा. जास्त नुकसान नाही आहे परंतु आपण पाहतोय औपचारिकता शिल्लक आहे. ज्या पद्धतीने खेळले प्रतापगड संघ अगदी पहिल्या 3 षटकामध्ये जी धावसंख्या उभारली गेली ज्या 2 फलंदाजाचं मी खरोखरच कौतुक करेन. एका बाजूला सहयोग होता आणि दुसऱ्या बाजूला पवार म्हणजेच रुद्रांश पवार ज्याच्याकडून बॅटिंग झाली पार्टनरशिप बिल्ड झाली. 50 धावांची पार्टनरशिप खूप महत्वाची होती. ती बिल्ड झाल्यानंतर आपला संघ एक मजबूत परिस्थितीमध्ये नेऊन ठेवला आणि त्यानंतर गोलंदाजाला कुठलाही दबाव नाही अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं पाहायला मिळतंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून जर पाहिलं तर नक्कीच सामना जिंकला जातोय. अजिंक्य तारा संघ खूप चांगला खेळला. चांगली बॅटिंग दर्शवली. चांगली गोलंदाजी दर्शवली. यातून मी एकच म्हणेन की खूप चांगला स्ट्रॉंग टीम या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्याच सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर 93 रन्स बनवल्यात. 94 धावांचं लक्ष दिला परंतु हे लक्ष पूर्ण करताना फक्त ना फक्त 34 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रणितचं मी कौतुक करेन. खरंच प्रणितने देखील चांगली फलंदाजी केली. 1 षटकार 2 चौकार अशा एकंदरीत 21 धावा बनवल्या परंतु ह्या धावा आपल्या संघाला जिंकण्यासाठी नव्हत्या. त्या जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अथक प्रयत्न करायला हवे होते. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट. ज्याच्या जोरावर आपण स्कोर जबरदस्त बनवला. एक हायेस्ट स्कोर आजच्या दिवसातला पाहायला मिळाला
सहयोग ठरतोय या मॅचचा मॅन